इतिहासाच्या आकाशात काही नावं अशी आहेत जी जमिनीवर नाही तर आकाशात हरवली आणि ती फक्त व्यक्तींची नसतात. ती नावं काळाची दिशा बदलवणारी असतात. भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विमान अपघाताचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा त्या अपघातामागे फक्त तांत्रिक चूक शोधली जात नाही, तर त्या अपघातात गेलेल्या नावांकडे पाहिलं जातं. कारण ही नावं सामान्य नव्हती. ही नावं होती सुभाषचंद्र बोस, होमी जहांगीर भाभा, संजय गांधी, माधवराव सिंधिया, GSC बालयोगी, YS राजशेखर रेड्डी, दोरजी खांडू, बिपिन रावत आणि अजित पवार. ही नावं एकाच ओळीत वाचली की लक्षात येतं ही फक्त यादी नाही, हा भारताचा वेगळा इतिहास आहे. कारण यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा नायक आहे, अणुऊर्जेचा शिल्पकार आहे, पंतप्रधानाचा राजकीय वारसदार आहे आणि सत्तेच्या मध्यभागी असलेल्या महाराष्ट्राचा प्रभावशाली नेता आहे. आणि या सगळ्यांना जोडणारी एक गोष्ट म्हणजे विमान अपघात. या सगळ्या नावांकडे एकत्र पाहिलं की एकच अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतो. इतक्या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या सरकारांमध्ये, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या टप्प्यांवर अपघाताची एकच गोष्ट सारखी का राहते? आणि ती गोष्ट म्हणजे संशय. कारण हे मृत्यू फक्त वैयक्तिक नव्हते, ते निर्णय प्रक्रियेचा, सत्तेच्या आणि राष्ट्रीय दिशेच्या अगदी जवळ घडलेले मृत्यू होते. म्हणूनच अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली तेव्हा देशाने ती केवळ एक दुर्घटना म्हणून पाहिली नाही, लोकांच्या मनात नकळत तीच जुनी यादी उभी राहिली. नेताजींपासून भाभांपर्यंत, संजय गांधीपासून बिपिन रावतांपर्यंत. कारण इतिहासाने आपल्याला हे शिकवलं आहे की सत्तेच्या जवळ घडलेला प्रत्येक अपघात फक्त अपघात म्हणून स्वीकारायचा नसतो, तर त्यामागे प्रश्न विचारायचे असतात. आणि म्हणूनच आता प्रश्न असा नाही की विमान कोसळलं कसं, तर प्रश्न असा आहे की या घटनेमागे आपण पुन्हा एकदा इतिहासाचीच पुनरावृत्ती म्हणून पाहतोय का? इथून पुढे आपण त्या घटनेकडे पाहणार आहोत जिथून हा संपूर्ण संशयाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय सॉलिड बात. इतिहास काही वेळा सरळ रेषेत चालत नाही, तो वळण घेतो, धुके निर्माण करतो आणि काही घटना अशा ठेवून जातो की ज्या केवळ आठवणीत राहत नाही तर संशयाच्या सावलीत जगत राहतात. भारताच्या इतिहासात विमान अपघात हे असेच काही प्रसंग आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना याच मानसिकतेतून पाहिली जात आहे. अजित पवार हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव नव्हते, ते सत्तेच्या निर्णय प्रक्रियेतील मध्यभागी असलेलं व्यक्तिमत्व होतं. अशा व्यक्तीचा मृत्यू जेव्हा विमान अपघातात होतो तेव्हा लोक सहज दुर्दैव हा शब्द स्वीकारत नाहीत. कारण प्रश्न विमानाचा नसतो, प्रश्न असतो त्या व्यक्तीच्या प्रभावाचा. इतक्या सुरक्षित व्यवस्थेत, इतक्या नियोजनात नेमकं काय चुकलं, हा प्रश्न आपोआप उभा राहतो. इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की भारताने अशा अनेक व्यक्ती विमान अपघातात गमावल्या आहेत, ज्या केवळ पदावर नव्हत्या तर धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या होत्या. या संशयाची सुरुवात आजची नाही, भारत स्वतंत्र होण्याआधीच एक असा मृत्यू झाला ज्याने पुढील पिढ्यांसाठी प्रश्नांची भीत रोवली. सुभाषचंद्र बोस. 1945 मध्ये तैवानमध्ये विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. पण भारतात आजही लाखो लोक हे मान्य करायला तयार नाहीत. कारण नेताजींचा मृत्यू हा फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता, तो एका क्रांतिकारी विचाराचा, ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या शक्तीचा अंत होता. म्हणूनच विमान अपघात ही थिअरी लोकांना अपुरी वाटते. आयोग आले, अहवाल सादर झाले, पण संशय संपला नाही. हा अपघात होता की आंतरराष्ट्रीय राजकारणात घडवलेला घात, हा प्रश्न अजूनही जिवंत आहे. 1966 साली एअर इंडियाचं विमान आल्प्स पर्वतात कोसळलं आणि देशानं गमावला होमी जहांगीर भाभा. भाभा म्हणजे भारताच्या अणुऊर्जा स्वप्नाचा मेंदू. त्या काळात भारत अणुशक्तीच्या दिशेने पावलं टाकत होता आणि अचानक हा मेंदूच नष्ट झाला. अधिकृत चौकशीत अपघात सांगितला गेला, पण अनेक वर्ष अशी चर्चा सुरू राहिली की भारताचा अणु कार्यक्रम थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही शक्तींना हे मान्य नव्हतं. पुरावा नाही, पण संशय कायम आहे. 1980 साल. 1980 मध्ये संजय गांधींचा मृत्यू झाला. राजधानीच्या आकाशात इंदिरा गांधींच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचा केंद्रबिंदू अचानक नाहीसा झाला. पायलटची चूक, विमानाचे संतुलन, तांत्रिक बाबी सांगितल्या गेल्या, पण राजकीय वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की अनेकांनी याकडे केवळ अपघात म्हणून पाहिलं नाही. कारण संजय गांधी हे सत्तेच्या केंद्रस्थानी होते आणि सत्तेच्या केंद्रातले मृत्यू नेहमीच संशयाला जन्म देतात. 2001 मध्ये माधवराव सिंधिया यांचं विमान अपघातात निधन झालं. संयमी, तोलामोलाचा नेता. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय समीकरणं बदलली. अपघातानंतर चौकशी झाली, निष्कर्ष आले, पण सामान्य माणसाच्या मनात प्रश्न राहिला, इतक्या अनुभवी यंत्रणेत इतकी मोठी चूक झालीच कशी? 2002 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष GMC बालयोगी हेलिकॉप्टर अपघातात गेले.
लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहाचा प्रमुख अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर अपघात हा शब्द पुरेसा वाटत नाही, कारण लोकशाहीत सुद्धा सत्ता असते आणि सत्तेजवळ संशय आपोआप येतो. 2009मध्ये YS राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचं राजकारण उलटून पडलं. सत्ता बदलली, पक्ष फुटले, नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आणि त्यामुळेच लोकांना विचारायला सुरुवात केली, हा अपघात इतका निर्णायक का ठरला. 2011मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दारोजी खांडो आणि 2021मध्ये भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्या मृत्यूंनी हा संशय आणखी गडद केला, विशेषतः बिपिन रावत यांच्या प्रकरणात, कारण ते भारताच्या लष्करी रचनेत बदल घडवणाऱ्या पदावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर प्रश्न विचारले गेले, चौकशी झाली, निष्कर्ष आले, पण तरीही लोकांच्या मनात शंका कायम राहील. मग प्रश्न असा आहे की विमान अपघातांभोवती संशय का संपत नाही. पहिलं म्हणजे या अपघातांची चौकशी बहुतेक वेळा गोपनीय असते. दुसरं म्हणजे निष्कर्ष सामान्य माणसाला समजतील अशा भाषेत कधीच मांडले जात नाहीत. आणि तिसरं म्हणजे इतिहास. नेताजींसारखा मृत्यू जर आजही अनुत्तरित राहतो तर पुढचे मृत्यू संशयाच्या चौकटीत पाहिले जाणं अपरिहार्य ठरतं. आज अजित पवार यांच्या घटनेनंतर देश पुन्हा एकदा त्याच वळणावर उभा आहे. शेवटी प्रश्न एकच आहे, आकाशातून कोसळलेली विमानं जमिनीवर आदळतात, पण त्यांच्या सावल्या देशाच्या मनावर किती वर्ष राहतात. कदाचित सत्य कधीच पूर्णपणे समोर येणार नाही, पण जोपर्यंत प्रश्न विचारले जात नाही तोपर्यंत इतिहास जिवंत राहील आणि इतिहासाला जिवंत ठेवणं हेच तपास पत्रकारितेचं खरं काम आहे.